धामणगाव, जालना जिल्हा, बदनापूर तालुका। माझा असं दुखत होता, मला गुचकी लागली होती। ती गुचकी मला काही बंद होत नव्हती, जेवण काही जात नव्हतं, झोप काही येत नव्हती। कशी लागायची गुचकी? मोठ्या लागत होती, ढेकर आल्यासारखी गुचकी लागत होती, झोप काही येत नव्हती मला। याचं मी अनुभव सांगते। नाही ना, झोप काही येत नव्हती अजिबात, गुचकी लागलं, जेवण काही करीत नव्हती। कशी येत होती? त्याच्या अगोदर माझं एवढं दुखत होतं पोटामध्ये, गाडी ऊन पडलेली होती तर छाती जाम होत होती। त्याच्यानंतर माझं पोट पण दुखत होता। त्याच्या अगोदर उजूक माझं गाडी ऊन पडली तर मला असा त्रास होत होता, लगीला पण त्रास होत होता। 12 लाख रुपये लावले नवऱ्याने तरी मला फरक पडला नव्हता। फरक पडला नव्हता। इथं आली मी, त्याच्यानंतर मग वाऱ्या केल्या, गुरुवारचे 3 वाऱ्या केल्या। त्याच्यानंतर आता 2 वर्ष झाले मला याला। मग तेव्हापासून मला फरक पडलाय इथं, तेव्हापासून मी बाबाचा आशीर्वाद घेऊन गेली, तेव्हापासून फरक पडलाय। घरामध्ये खूप सुख झालंय। नवरा एवढी दारू पेत होता, इथं आले मी 3 वाऱ्या केले तर नवरा माझ्या संग आला नाही, दारू पिऊन तरी घरीच राहत होता। मग त्याच्यानंतर माझ्या सोबत आला गुचकी बंद झाल्याच्या नंतर, तर त्यांनी इथं 5 वाऱ्या केले पौर्णिमाचे, गुरुवारची 1 वारी केली। तेव्हापासून त्यांनी दारू सोडून दिली। आता माझा अनुभव आभार झाला, खूप सगळे सुखाचे झाले, त्याचा मी अनुभव सांगत आहे देव बाप्पा।